पंकजा मुंडेंच्या खासदारकीसाठी निर्मलनगर येथे भगवान बाबांना साकडे. समस्त ओबीसी समाजाच्या वतीने भगवान बाबांची केली आरती. बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागल्यानंतर बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातून समाज बांधव मोठ्या संख्येने नाराज झाला होता. आता महाराष्ट्रातून पंकजा मुंडे यांना पक्षाने राज्यसभेवर घेऊन मंत्री करण्याची मागणी ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. रविवारी 23 जून रोजी सायंकाळी 9 वाजता नगर शहरातील भगवान बाबा चौक येथील संत भगवान बाबांची आरती करून बाबांना साकडे घालण्यात आले. यावेळी अनेक ओबीसी समाज बांधवांनी आपली मनोगते मांडली. आज या ठिकाणी संत भगवान बाबा या मंदिरामध्ये आम्ही आरती केली. आरती यासाठी केली की आपल्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना भाजपानं यांचं कुठेतरी पुनर्वसन करावं यासाठी आरती केलेली आहे. कारण तमाम ओबीसी समाज या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पराजयामुळं व्यथित झालेला आहे. कितीतरी आत्महत्या झाल्यात त्या पराजय झाल्यामुळं, आणि इथून पुढेसुद्धा आत्महत्या होऊ नये असं जर सरकारला वाटत असेल तर सरकारने याची दखल घेतलीच पाहिजे आणि त्यांचं पुन्हा एकदा पुनर्वसन करून या महाराष्ट्रामध्ये ओबीसीला न्याय दिला पाहिजे. कारण गोपीनाथ मुंडे साहेबांचं या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. ठीक आहे, एखादा पराजय झाला म्हणून त्यांना सत्तेपासून बाजूला ठेवणं हे चुकीचं आहे. आणि भाजपला आम्ही या ठिकाणी भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना केली की भाजपाच्या नेत्यांना सद्बुद्धी मिळो आणि त्यांना या ठिकाणी खासदार करून मंत्रिपद मिळव, यासाठी या ठिकाणी आम्ही आज आरती केलेली आहे. आरती केली, आपण काय मागणी केली? या ठिकाणी भगवान बाबा मंदिर निर्मलनगर येथे आम्ही पंकजाताई यांनी पुनर्वसन व्हावं यासाठी आम्ही भगवान बाबांची आरती करून ओबीसी समाजातर्फे एकजूट होऊन आम्ही त्यांना पुनर्वसन करण्यासाठी सरकारला विनंती केलेली आहे. आज समस्त ओबीसी बांधवाच्या वतीने निर्मलनगर येथील भगवान बाबा यांची आरती करण्यात आली आहे. या ठिकाणी समस्त ओबीसी लोकांची बांधवांची मागणी आहे की लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या जी थोड्या मतावरून या ठिकाणी बीड लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे, त्यांचं पुनर्वसन व्हावं आणि ओबीसीला एक ओबीसीचा चेहरा म्हणून राज्यसभेमध्ये त्या ठिकाणी मंत्री म्हणून त्यांना त्या ठिकाणी भाजपने संधी द्यावी ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्व 12 बलुतेदार सर्व ओबीसी बांधवांच्या वतीने या ठिकाणी संत भगवान बाबांची आरती करून या ठिकाणी त्यांना चांगल्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मागणी केलेली आहे. भगवान बाबांना साकडं घातलंय, नेमकं काय साकडं घातलंय आणि या आरती करण्याचं काय कारण? आज आपण पाहिलं गेल्या लोकसभा निवडणुकीत सन्माननीय पंकजाताई मुंडे यांचा एकदम थोड्या मतावरून पराभव झालेला आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब असतील व पंकजाताई मुंडे असतील यांचं पक्षासाठी खूप मोठं असं संघर्ष आहे, खूप मोठं मेहनत आहे. तळागाळापर्यंत मुंडे साहेबांनी भारतीय जनता पक्ष पोहोचवलेला आहे. आमची सर्व ओबीसी बांधवातर्फे आज आम्ही सर्वांनी मिळून भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना केली, आरती केली की आमच्या लोकनेत्या सन्माननीय पंकजाताई मुंडे यांना राज्यसभेवर घेऊन एक कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा द्यावा, कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती त्यांची करावी, ही आमच्या सर्व ओबीसी बांधवांची एक छोटीशी विनंती आहे. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. निसर्गातलं नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन.